बघा पाणी पाहिजे आया 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 साईज बुक असते तिची साईज बुक असले ती तू हम काम कावली आणि एवढंच आहे त्याच्यापेक्षा जरा बारका आता ते ह्याच्यात नारनापासून बा टिक्का नको टिक्क्यात घालूया कारण का माझी उंची 5'10". नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्यासोबत आज काटेभोगाचे सर्पमित्र महादेव पानारी सर आहेत. त्यांनी आपल्याला भेटायला या ठिकाणी आले होते आणि तसंच आपल्याला कॉल आला म्हणून आम्ही सोबत आलो आत्ता. तर या ठिकाणी मी आता साप पकडला आहे आणि सापाबद्दल माहिती आपल्याला महादेव सर सांगतील. तर हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. तर ह्याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हटलं जाते आणि सध्या धामण सापाचा मीटिंग पिरियड चालू असल्यामुळे 2 नर आपल्याला अनेक ठिकाणी भांडण करताना दिसत असतात. तर लोकांचा गैरसमज असतो की ते जुळं आहे, तर ते जुळं वगैरे नसून ते 2 सापांचं भांडण असते आणि यामध्ये जो साप जिंकतो तो त्या परिसरातील मादीसोबत मिलन करत असतो. तर यासाठी 2 नरांचं भांडण लागलेलं असते. तर त्यांच्या घराच्या इथं त्यांना 2 साप दिसले होते आणि त्यांच्या घराला लागूनच त्यांचे शेत आहे इथं आणि तिथं भरपूर वेळ होते ते 2 साप आणि मी यायच्या आधी बरोबर त्यांनी इकडे एक जाताना बघितला आणि तिकडे एक जाताना बघितला. तर इथं आपण बघितल्यावरती आपल्याला इथे एक साप आत्ता सापडला आहे. तर महादेव सरांनी खूप चांगली माहिती सांगितली. तर असे साप तुमच्या इथे पण दिसत असतील, समजा ते शेतात लांब असतील तर त्यांना पकडण्याची काही गरज नाही. धामण साप हा आपल्या शेतासाठी उपयुक्त आहे. हा उंदीर खातो जास्तीत प्रमाणात, त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचाच आहे. तर जर तुम्हाला असं घराच्या ठिकाणी वगैरे दिसेल तर तुम्ही जवळच्या सर्पमित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. तर चला तर आपण पॅक करूया आणि लगेचच रिलीज करूया. दुसरं 2 तिकीट घ्यायचं आबा बांधायला काय
बांधणं काय आहे काय ग